घटना होती, काय होतं घटनाक्रम? ही माझं नाव कविता कैलास आठवळे. ही आमचं गाव आहे, ते गोजबाई नावे गाव आहे. इथं विमानतळ हे झालेलं आहे आणि इथे मोठी विमाने सतत येतात शनिवारी रविवारी. अजितदादा येतातच, पण आज ही येणार म्हणून अशी आम्हाला कल्पना पण नव्हती. विमान पडलं म्हणून आम्ही धाव घेतली त्यांना वाचवण्यासाठी. कुणीही असो, जीव वाचवला म्हणजे बस महत्वाचा, त्यांचा जीव वाचला तर. पण ते विमान पण खूप मोठं होतं आणि गावातूनच ते विमान गिरक्या घेत आलं होतं. गावातून असं झाडांनाही घर्षण होत आलं होतं. त्यांनी त्या रेल्वे गेट पण जिथं विमानाचं हे असतं ना, सत्कार करतात, तिथपर्यंत ते गेलं. तिथून परत लँडिंग होण्यासाठी इथं उतरण्यासाठी आलं होतं महागारी. मोठं विमान हे डबल येतच क्रॉस करून जाण्यासाठी. एक राऊंड घेतं दुसऱ्या राऊंडला उतरून जातं. नेहमी विमान मोठी जातात, पण आज ते पण विमानाने तसं केलं. पण गावातल्या दिशेने येतानाच ते विमान असं वेगळ्या पद्धतीने दिसत होतं, असं गिरक्या घेत घेत आलेलं. आणि ज्यावेळेस तिथून गेलं त्यावेळेस असं भिंतीला तिथून ती खाली असं दगडाला थोडं टच झालं, ते जागेवर स्फोट म्हणजे झाला. त्या रनवेच्या पाळूला वर असं गेलंच नाही, वरती थोडं अंतर कमी होतं. मध्यभागी. हा, थोडं अंतर कमी होतं. वर जाणारच ते वर असं उडलंच गेलं नाही. इथूनच गिरक्या घेत आमच्या घराच्या पाठीमागून गिरक्या घेत ती तिथं जाऊन त्या दगडाला हे झालं. तुमच्या कधी लक्षात आलं साधारणतः की बाबा स्फोट होतोय किंवा स्फोट नाही, आम्ही ते विमानाला पाहतच होतो. ते विमान घरापासूनच असं गिरक्या घेत चाललो होतो. आम्ही उभंच राहिलो होतो, कारण आता विमान तिथून जातं आम्हाला माहिती दुसऱ्या राऊंडला. पण ते विमान ती वर चढलंच नाही, तिथंच हे झालं. गिरक्या मारल्या जागेवर स्फोट झाला त्याचा. 8:50च्या दरम्यान. ज्या वेळेला ते झालं त्यावेळेला तुम्ही तिथे प्रत्यक्ष गेला होता? हा, प्रत्यक्ष काय परिस्थिती होती त्या ठिकाणी? प्रत्यक्ष तुम्हाला आम्ही कधी कळालं की बाबा हे आपले अजितदादा आहेत? आम्हाला अजितदादा आहेत म्हणून माहित पण नव्हतं, पण आम्ही वाचवण्यासाठी त्यांना मस्त पाणी जाताना नेलं आम्ही. पण ते विमान खूप मोठं असल्यामुळे त्याचे पार्ट होते ना, असं आपण फटाकडे वाजल्यानंतर कशी बार होत्यात तसे बार उडून त्याचे पार्ट एक एक आमच्या घरापर्यंत पडत होते, आमच्या पुढे पडले. त्यामुळे आम्ही खूप भिलो आणि सगळी उभा राहिली, पण काहीच करू शकत नव्हतं. मग अग्निशामकच्या गाड्या बोलावल्या, एकच गाडी आली, ते पण पाणी कमी होतं. ते विमान काही विजल्या गेलं नाही. नंतर एक 20-25 मिनिटांनी भरपूर गाड्या आल्या. ते विमान त्यांनी पूर्ण हिजावलं, पण तरी पण त्याच्यात ती लोक भेटच होती तरी पण. आणि जी असं विमान स्फोट झाला ना, त्याबरोबर 2 बॉड्या साईडला पडल्या होत्या. एक पायलट असावा किंवा इकडचा कोणी ते आम्हाला माहितीच नाही. त्यांचं चेहराच दिसत नव्हतं, पूर्ण बॉड्या अशा कापसासारख्या फुगलेल्या होत्या. आणि मग अजितदादाचा चेहरा तुम्हाला दिसला का? म्हणजे चेहरा म्हणजे ती कशावर म्हणतात, दादांच्या हातात घड्याळ होतं, वॉच होता अशी म्हणतात, त्याच्यावरून आम्ही ती बॉडी पाहिली ना. पडताना 2 बॉड्या विमानाचा असा स्फोट चाललाय, पण बॉड्या ह्या साईडला पडल्या होत्या. एक बॉडी इकडं, एक बॉडी तिकडं, दोन्ही विमानाच्या एक इकडे एक तिकडं. विमान लांब होतं पण ती उडून बाहेर पडल्या, पण त्यांचं चेहरा ओळखू येत नव्हतं. बॉड्या पूर्ण असा बाहुला फुगवल्या होत्या पूर्ण. आग विझवण्याची किती वेळ प्रोसेस चालू होते? अर्धा-पाऊण तास तरी विमान विजत नव्हतं. आणि किती जरी लवकर गाडी आली असते ना, त्यातला एकही माणूस वाचू शकला नसता, कारण इतका मोठा ते होता स्फोट त्याचा झालेला होता. त्याची स्पार्क इथं घरापर्यंत येऊन पडले. विमान कुठं तिकडेही झाले, 4 कोपऱ्यावर त्याचे स्पार्क पडलेले होते.